नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नीती अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. बऱ्याच मुलांचे कॉल येऊन गेलेत आणि त्यांनी सांगितले की स्कोर कमी येतोय सर ग्रुप सी मध्ये. त्या संदर्भात एक व्हिडिओ घ्या किंवा तुमच्या कमेंट असतील त्याला घेऊन हा व्हिडिओ आलोय. हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांचा स्कोर हा 50 ते 55 दरम्यान आहे किंवा 50 पेक्षा कमी आहे, म्हणजे ज्यांना सेफ वाटत नाही, सेफ साऊंड होत नाही आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. डिटेलमध्ये सिलेबसचं डिकोडेशन आहे, तुमची प्रॉपर प्लॅनिंग आहे, स्ट्रॅटेजी आहे आणि सर्व गोष्टीवर आता आपण इथं बघणार आहे. तर बघा, जसं थंबनेलमध्ये तुम्ही बघू शकत असाल की आपल्याला 60+ टार्गेट ठेवावं लागेल, कारण की जसं आता ग्रुप सीचा बीचा पेपर बघितलाय, याची जर ही लेवल असेल तर सी ची ऑब्वियस त्याच प्रकारे किंवा त्यापेक्षा थोडीशी कमी असेल. आता काय झालंय, पोरांना इथे 70, 75, 80 पर्यंत स्कोर आलेला दिसतोय. ठीक आहे, त्यांच्या स्ट्रॅटेजी आणि आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये कुठे चुका झाल्यात यावर आपण बोलूया. तर सर्वात प्रथम एक लक्षात घ्या, तुम्हाला कंबाईनला जे ग्रुप सी ला विषय आहेत ते जर तुम्ही बघितले तर सर्वात जास्त वेटेज आहे तो आहे रिझनिंग आणि मॅथ्सला. ठीक आहे, हा तुमचा एक फॅक्टर आहे, तो म्हणजे तुम्हाला रिझल्ट पर्यंत पोहोचू शकतोय आणि हा फॅक्टर ठरवेल की तुम्हाला किती करायचा आहे स्ट्रेस. सो मोस्टली 20 प्रश्न यावर येतात. त्यानंतर दुसरा जर तुम्ही बघितलाय तर तुम्हाला दिसेल पॉलिटी. पॉलिटीवर तुम्हाला 15 प्रश्न दिसत आहेत. त्यानंतर पुढे जर बघितलंय तर पुढे तुम्हाला सायन्स नावाचा घटक, ज्याची आता लेवल जी आधी कठीण असायची ती आता कमी झालेली तुम्हाला दिसते. त्यानंतर इकॉनॉमीचा घटक आहे, त्या इकॉनॉमीमध्ये तुम्हाला 15 मार्क्स दिसतात. त्यानंतर पुढे जर बघितलं करंट अफेअर, जो सध्याचा फार चर्चेचा मुद्दा आहे की करंट अफेअरचे प्रश्न आउट ऑफ द बॉक्स आहेत. ऑब्वियस आउट ऑफ द बॉक्स होते. एखादा विषय असा असेल की जो तुम्हाला मार्क्स देणार नाही, सो त्यामध्ये आता याला इन्क्लूड करू शकतोय. त्यानंतर महत्वाचा मुद्दा हा आहे की जिओग्राफी येते, जिओग्राफी, आणि या जिओग्राफीवर 10 क्वेश्चन येतात आणि एक आहे तो म्हणजे हिस्ट्री. आणि हिस्ट्रीवर जे तुम्हाला क्वेश्चन दिसतात हे 10 क्वेश्चन दिसतात. झालंय का 100 की त्यापेक्षा जास्त बनतंय? 20, 50, 80 आणि 100. सो अशी 100 गुणांची तुमची 100 क्वेश्चन 100 गुणांची अशी एक्झाम असेल. आता वेटेज वाईज जर बघितलं तुम्हाला असं दिसतंय, एक फॉर्म्युला असतो एक्झाम पास करायचा. तो फॉर्म्युला म्हणजे असा की तुम्हाला प्रॉपर सिलेबसला व्यवस्थित धरून राहावं लागतं. सिलेबस तुम्हाला कळायला पाहिजे की हाऊ टू रीड अँड व्हॉट टू रीड. ओके, सो या पद्धतीनं करावं लागतं. आता तुमची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, तर मी तुम्हाला सर्वात महत्वाचं सांगेल की तुमच्या परीक्षेला तुमच्याकडे आतापासून समजा जे काही असतील 85 ते 90 दरम्यान जे दिवस आहेत. ठीक आहे, 4 मे ला तुमची एक्झाम आहे आणि 4 मे ला जर एक्झाम असेल तर तुमच्याकडे जे उर्वरित दिवस आहेत त्या उर्वरित दिवसाचं तुम्ही प्रॉपर नियोजन केलं पाहिजे. आता प्रॉपर नियोजन कसं करायचं तर बघा, लक्ष द्या. मी काय करतोय, आता काही पोरांचं जे प्रॉब्लेम येत होतं, तर मी एक निश्चय 1.0 नावाची 1-to-1 मेंटॉरशिप बॅच चालू केली. या मेंटॉरशिप बॅच मध्ये काय असेल की तुम्हाला म्हणजे ही शिकवणी वगैरे अशी बॅच नाही आहे. ही बॅच अशी आहे की मी काय करेल, पोरांना ज्यांना 2-3 मार्कचा पुश पाहिजे आहे किंवा ज्यांना अजूनही सिलेबस समजत नाही कसा वाचायचा, स्पेशली गृहिणी आणि नोकरदार वर्ग, ज्यांना कमी वेळात जास्त आउटपुट द्यायचं आहे आणि काय वाचायचं नेमकं हेच वाचून जा, हेच परीक्षेला येईल अशा प्रकारचं पाहिजे, त्या लोकांसाठी ही बॅच केली आहे. असे विद्यार्थी की जे 2-3 वर्षापासून प्रिलिम्सला काय करतायत, त्या ठिकाणी प्रिलिम्ससाठी अप्लाय करतायत आणि त्यांची प्रिलिम्स क्रॅक होत नाही, अशा लोकांसाठी बॅच आहे. आता या बॅच मध्ये मी काय करतोय, मोस्टली तुमची स्ट्रॅटेजी अशी करतोय की तुम्हाला दिवसाला घटक देईल. आता फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला जर एक चॅप्टर आहे, आपण समजून घेऊ की आपण एक समजा जलसिंचन नावाचा टॉपिक घेऊ. आता तुमच्या पुस्तकात जलसिंचन खूप डिटेल दिलं असतं किंवा उथळ दिलं असतं, मग मी तुम्हाला सांगेल की जलसिंचनामध्ये काय काय वाचायचं आहे. त्यामध्ये सांगेल उपघटक स्त्रोत वाचायचा आहे, त्यानंतर जलसिंचनाचे प्रकार बघायचे आहेत, त्यानंतर महाराष्ट्रातील जलसिंचनाच्या समस्या कोणत्या आहेत, जलसिंचन का बरं नाही वगैरे. त्यानंतर महाराष्ट्रात जलसिंचनाचं जे वर्गीकरण आहे किंवा जे स्त्रोतानुसार क्रम आहे तो क्रम. त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी जलसिंचन जे आहे याची काही रिसेंटची आकडेवारी. त्यानंतर जलसिंचनाच्या संदर्भातील जे आपण काय म्हणतोय जलाशय आहेत, या जलाशय म्हणजे मी तुम्हाला सांगेल की एखाद्या सिलेबस मध्ये तुम्हाला जर जलसिंचन वाचत असाल तर तुम्हाला त्यावरला वेटेज द्यावा लागेल, इतके डिटेल वाचावं लागेल, असं घटक आणि उपघटक असं तुम्हाला
संपूर्णतः 84 दिवसाचं मी काय केलं आहे त्या ठिकाणी असं तुम्हाला एक शीट देईल डे वाईज. या दिवसाला तुम्हाला एवढं कंप्लीट करावंच लागेल आणि सायंकाळी तुमचा बॅकअप घेईल की यस तुम्ही जे तुम्हाला सांगितलंय ते तुम्ही कंप्लीट केलं का, आणि अशा एका प्रकारची शीट दिल्या जाईल, त्या शीटवर तुम्हाला इव्हॅल्युएशन करता येईल. सो अशा प्रकारचा प्लॅन आहे. जर निश्चय 1.0 तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही नीती अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून घ्या. पवन सर्स नीती अकॅडमी ऍप, त्यामध्ये निश्चय 1.0 नावाची बॅच आहे. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ओके. सो अशा प्रकारे हे त्या लोकांसाठी ज्यांना वाटतंय माझा बऱ्यापैकी अभ्यास आहे, मला मेंटरशिपची वगैरे गरज नाही, फक्त आम्हाला प्रॉपर स्ट्रॅटेजीची गरज आहे, तर एक लक्षात घ्यायचं, आता तुम्हाला यापुढे जर पेपरची लेवल हीच राहिली तर तुमचं मिशन असलं पाहिजे मिशन 60. आणि मिशन 60 हे तुम्हाला करण्यासाठी एक महत्वाचं करावं लागेल की या ठिकाणी सर्वात महत्वाचा म्हणजे एखाद्या गावाला जाताना जसं तुमच्याकडे जिथे तुम्ही जाताय त्याचा पत्ता असला पाहिजे, तसंच तुमचा पत्ता जो असतो तो असतो सिलेबस. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला सिलेबस कळायला पाहिजे. आता बऱ्याचदा मी काय करतोय, मी जेव्हा पॉलिटी शिकवतो ना तेव्हा मी फंडामेंटल राईट्स किंवा काही मुद्दे आहेत ते शिकवत नाहीत. मी असं सांगतोय मुलांना, एक मिनिट फक्त. मी मुलांना सांगतो की हा पोर्शन स्किप केला तरी चालेल. आता सुरुवातीला मुलांना वाटतंय की सर हे थोडस तुम्ही काहीतरी टाळण्यासाठी करताय. नाही, एका सिलेबसची एक नीड असते ती तुम्हाला कळाली पाहिजे. सो सर्वात पहिला मुद्दा आहे सिलेबस. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तुमचे रेफरन्स बुक. आता एक लक्षात ठेवायचं, रेफरन्स बुक सर्वच लोक वाचतात, पण त्या रेफरन्स बुक मधलं काय वाचलं पाहिजे आणि काय सोडलं पाहिजे हे सर्वात महत्वाचं. नाही तुम्ही जे वाचू नये ते वाचता आणि जे इम्पॉर्टंट आहे ते सोडून देता. सो महत्वाचा मुद्दा आहे रेफरन्स बुक. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डिसिप्लिन. लक्षात ठेवायचं, तुम्ही किती डिसिप्लिन आहात त्यावर ते डिपेंड करेल. ओके. इफ जर तो काही म्हणजे स्पेलिंग मिस्टेक्स असते त्याला इग्नोर करा, फक्त मुद्दा आहे त्याला समजून घ्या. ठीक आहे. डिसिप्लिन सर्वात महत्वाचा आहे. आणि सर्वात मोठा फॅक्टर आहे तो म्हणजे PYQs. तुम्ही या परीक्षेत बघितलं असेल, PYQचा ज्यांचा उत्तम सराव होता त्यांनी 80 मार्क्स घेतलेत, 70 मार्क्स घेतले, कारण की यामध्ये बरेच सारे रिपीटेड PYQ होते. सो या 4 मुद्द्याकडे तुम्हाला प्रॉपर करावं लागेल. सर सिलेबस काय? सिलेबस तोच आहे जो तुमच्या कंबाईन प्रीला होता, म्हणजे पुस्तकं तुम्हाला चेंज करायची गरज नाही. रेफरन्स बुक काय आहेत? रेफरन्स बुक तेच जे तुम्ही आतापर्यंत यूज करताय, फक्त काही वेगळ्या गोष्टीसाठी वेगळे बुक करावे लागतील. त्यानंतर डिसिप्लिन हा तुमच्या मध्ये आणावा लागेल. जसं मी तुम्हाला सांगतोय की आता निश्चयचा जेव्हा मी व्हिडिओ शूट केला, सर्वांसाठी ओपन आहे, तुम्ही बघू शकता. मी अशा विद्यार्थ्यांसाठी 2 ग्रुप केले. एक जे फुल टाइम अभ्यास करतात, आणि जे फुल टाइम अभ्यास करतात त्यांना मी 14 तासाचं शेड्यूल देणार आहे. आणि जे पार्ट टाइम अभ्यास करतात म्हणजे गृहिणी आहेत, मोस्टली जे नोकरी करतात, पार्ट टाइम जॉब करतात, अशा लोकांसाठी जो मी शेड्यूल देणार आहे हा देणार आहे 8 तासाचा. सो असं मग यावेळेस यांना 14 आणि यांना 8 मध्ये इक्वल करण्याची जबाबदारी माझी असेल. ठीक आहे. यांना 8 तास ते प्रॉपर आणि यांना 14 तास ते प्रॉपर, आणि त्यांच्याकडून दोघांकडून समान सिलेबस कंप्लीट करून घ्यायची ते शेड्यूल देतो. म्हणून तो डिसिप्लिनचा भाग येतोय. आणि PYQचा सराव सर्वात इम्पॉर्टंट आहे. मग एखाद्या विषयाला हात घालताना तुम्ही काय काय काळजी घेतली पाहिजे, तर बघा सर्वात इम्पॉर्टंट आहे, जर तुम्हाला प्रायोरिटी बेसवर काही करायचं असेल तर मी तुम्हाला नियोजन सांगतोय प्रॉपर की कशा प्रकारे तुमचं नियोजन असलं पाहिजे. तर बघा नियोजनात काय करायचं, सर्वात पहिले असे 4 विषय ठेवायचे जे तुम्हाला कठीण श्रेणीमध्ये येतात आणि तो प्रत्येकाचा प्रॉब्लेम आहे. सो नियोजन श्रेणीमध्ये पहिला विषय असला पाहिजे गणित. या गणिताला तुम्ही पूर्वी पहिले 40 दिवस गणित करायचं, कारण की आपल्याकडे एक्झामला 90 दिवस आहेत ना, असं समजू आपण, जे काही असतील 85-86, तर आपल्याला 80 दिवसात हा विषय कंप्लीट करायचा आहे. पहिले 40 दिवस तुम्हाला गणित करायचं. गणितामध्ये जे महत्वाचे 16 चॅप्टर आहेत त्या 16 चॅप्टरला 40 दिवसात संपवायचं. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मग जायचं बुद्धिमत्तेकडे, आणि बुद्धिमत्तेचे 40 दिवसात कंप्लीट करायचं. म्हणजे इथं तुमचं असं असेल टेक्निक की मला 80 दिवसामध्ये दररोज 2 तास अभ्यास करून म्हणजे 160 तासामध्ये करायचं आहे. आता 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत, ज्यांना येतंय गणित बुद्धिमत्ता पण ज्यांना स्पीड नसल्यामुळे राहून जातंय, आणि दुसरा वर्ग असा आहे की ज्यांना अजून कन्सेप्टच क्लिअर नाहीत. मग ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर नाही त्यांनी व्हिडिओ बघायचा 1 तास तयारी करायची. ठीक आहे. किंवा 1 तास व्हिडिओ बघायचा, 2 तास तयारी करायची, असे 3 तास तुम्ही देऊ शकता. आणि जे विद्यार्थ्यांचा ऑलरेडी आहे फक्त त्यांना स्पीड बूस्ट करायचं, त्यांनी 2 तास फक्त आयोगाच्या पेपरचा सराव करायचा. कुठून वाचायचं, कोणतं चॅप्टर वाचायचं ते असं. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला सायन्स जो विषय आहे म्हणजे सामान्य विज्ञान, हा सामान्य विज्ञान दररोज अभ्यासात घ्या.
आणि सामान्य विज्ञानाला वेटेज कसं द्यायचं सांगतो. सामान्य विज्ञानाला सर्वात पहिलं वेटेज द्यायचं ते म्हणजे बायोलॉजी. मी सांगेल 20 दिवस बायोलॉजी करा किंवा 30 दिवस बायोलॉजी करा. हायजीन सहित बायोलॉजी अँड हायजीन म्हणजे आरोग्यशास्त्र आणि जीवशास्त्र याला तुम्ही सुरुवातीचे 40 दिवस द्या, किंवा असं करा तुम्ही याला सुरुवातीचे 35 दिवस द्या. आता दोन प्रकारचे विद्यार्थी असतील. एक विद्यार्थी असा आहे की जो विद्यार्थी वर्ग अजून त्याचे सायन्सचे प्रॉब्लेम आहे त्यांनी कुठून तरी करून घ्यायचं, युट्यूबचा माध्यम घ्या, कोर्स घ्यायचा असेल काही घ्या, रिस्क घ्यायची नाही. आणि दुसरं जे उरलेले दिवस असतील, समजा असं समजू आपण की 40 दिवसामध्ये करू किंवा 45 दिवस आहे, यामध्ये तुम्हाला फिजिक्स करायचं आहे आणि सर्वात शेवटी केमिस्ट्री करायची, कारण की वेटेज वाईज अभ्यास करायचा असतो. आणि इथे असं समजून घ्या की जे उरलेले तुमच्याकडे 45 दिवस आहे त्या 45 दिवसामध्ये तुम्हाला हे कम्प्लीट करायचं आहे. आणि याचा अभ्यास डेली बेसवर तुम्हाला 2 तास करायचा आहे. क्लिअर? म्हणजे बघा 4 तास अशा विषयाला आपण देणार आहे की ज्याचं वेटेज हे परीक्षेत 35 काय आहे त्या ठिकाणी. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की चालू घडामोडी हा जो विषय आहे, या चालू घडामोडीला याचे रेफरन्स बुक सुद्धा तुम्हाला मी सांगतोय, शांततेने तुम्ही बघून घ्या, तुमच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर होतील. ओके, चालू घडामोडी जो विषय आहे हा तुम्हाला 40 दिवस म्हणजे जो पूर्ण 80 दिवस आहे त्या पूर्ण 80 दिवसात करायचा आहे. मग सर कोणत्या चालू घडामोडी करायच्या तर बघा, परीक्षा मे मध्ये आहे, तुम्हाला चालू घडामोडी करावे लागतील त्या म्हणजे जानेवारी 2024 ते मार्च 2025. तर अशा 16 महिन्याच्या चालू घडामोडी करावे लागतील. आणि कठीण प्रश्न येत आहेत, सो त्यामुळे संदर्भ तेच ठेवा, संदर्भ बदलू नका. क्लिअर? संदर्भ पुस्तकं तेच ठेवा. आणि चालू घडामोडीला डेली 30 मिनिटं द्यायचे आहे. जरी तुम्ही 30 मिनिटं दिले तरी तुमचा बऱ्यापैकी अभ्यास इथं होऊन घेतो. आणि म्हणून सांगतोय की दररोजच्या अभ्यासामध्ये, ओके, दररोजच्या अभ्यासामध्ये तुम्हाला 3 विषय ठेवायचे आहेत जे कंपल्सरी आहेत. कोणकोणते सांगितले बघा, रिझनिंग मॅथ हे ठेवायचे आहेत, हे 20 मार्क्स असतील, सामान्य विज्ञान हे 15 असतील आणि हे असतील. म्हणजे या प्रकारे तुमचा जवळपास 60 जो आहे 60 गुणांचा सिलेबस, 50 गुणांचा सिलेबस, हा 50 गुणांचा सिलेबस जो आहे हा तुम्हाला डेली करायचा आहे. मग याला म्हणायचं की तुमचे अनिवार्य विषय. आणि हे अनिवार्य विषय नेहमी अभ्यासात ठेवायचे. का बरं? कारण की या विषयावर सध्या कठीणता खूप आहे आणि त्यामुळे हा अभ्यास असाच करावा लागेल. क्लिअर? कोणतंही एक पुस्तक वाचा, सिम्प्लिफाईड वाचा, किंवा मग तुमच्याकडे ग्रीन बुक असेल, किंवा तुमच्याकडे जर त्याचं परिक्रमा असेल तर कोणतंही एक बुक वाचा. क्लिअर? सो या पद्धतीने याला मॅनेज करा. गणित बुद्धिमत्तेसाठी कोणताही एक संदर्भ वाचा, ढवळे सरांचं पुस्तक असेल, कोणतंही एक पुस्तक असेल जे तुम्हाला वाटतं यूज टू, ते फक्त ज्याच्यात आयोगाचे प्रश्न क्लिअर असतील असे बघा. सामान्य विज्ञानासाठी जे कोणतं पुस्तक वाचत असाल तुम्ही, जर समजा भस्के सरांचं वाचत असाल ते, आणि मी तर सजेस्ट करेल की स्टेट बोर्ड तुम्हाला वाचायचं आहे आणि ते चॅप्टर वाईज जे टिक करून दिल्या जाईल ते चॅप्टर तुम्हाला वाचायचे आहेत. निश्चयमध्ये सुद्धा मी सांगेल ते चॅप्टर तुम्हाला वाचायचे आहेत. क्लिअर? तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे इथं स्टेट बोर्डचा आधार घ्या, चालू घडामोडीसाठी कोणतं एक पुस्तक वाचा. हे तुम्हाला विषय घ्यायचे आहेत ते म्हणजे अभ्यासामध्ये कंपल्सरी. हा झाला कंपल्सरीचा अभ्यास. आता बघा इथं आपले 4 विषय कंप्लीट झाले. आता बोलूया पुढच्या विषयावर. आता फर्स्ट 40 डेज जे आहेत, या फर्स्ट 40 डेजचा आपण शेड्यूल असं करणार आहे आणि मग लास्ट 40 डेज आहे, या लास्ट 40 डेजचं आपण कशा प्रकारे शेड्यूल करणार आहे बघा. तर सर्वात पहिले आपण काय करू, इथे 40 मध्ये 2 जीएस घेऊ, एक GS1 आणि एक GS2. आता हे GS1 GS2 म्हणजे एक सामान्य ज्ञानाचा अध्ययनाचा एक दुसरा असा, GS चा पहिला विषय, GS चा दुसरा विषय. इथे पण सेम GS1 आणि GS2 असं. आता मी काय करेल, एक सोपा एक कठीण असं करेल. म्हणून सर्वात पहिले जो डोकेदुखीचा ठरतोय असा विषय घेईल मी, ज्याचं नाव आहे इकॉनॉमी. आणि या इकॉनॉमी सोबत 40 दिवस मला म्हणजे आहे ते इकॉनॉमी करायची आहे आणि डेली 2 तास करायचे. किती? डेली 2 तास. आणि त्यानंतर हा जो GS चा विषय आहे यामध्ये एक सोपा विषय घेऊ. सोपा विषयामध्ये आपण घेऊया जिओग्राफी. सो त्यामुळे भूगोल घेऊया. आणि एक लक्षात घ्यायचं, भूगोलामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे, सर्वात पहिले आपण इंडियाचा घेणार आहोत, कारण की इंडियावर प्रश्न येताना तुम्हाला दिसतात आणि इंडिया हा 15 दिवसात कंप्लीट करायचा आहे. आणि दुसरं म्हणजे मग महाराष्ट्र घेणार आहे आणि महाराष्ट्राचा हा तुम्हाला 25 दिवसात घ्यायचा आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला करावं लागेल. नंतर
इथे तुमचं हे जर झालं 40 मिनिट, इथं 90 मिनिटाचं रीडिंग असेल, 30 जे असेल ते पीवायक्यू सॉल्व्हिंग साठी असेल. आता जीएस साठी दुसरा जो सोपा विषय आहे, जो बऱ्यापैकी सर्वांना झाला असतो, पॉलिटी घेऊ आणि मग घेऊ हिस्ट्री. आणि हिस्ट्रीमध्ये काय करणार आहे, मोस्टली आपण हिस्ट्रीमध्ये सर्वात पहिले इंडियन हिस्ट्री घेणार आहे, इंडियन मॉडर्न हिस्ट्री. जेवढं सांगितलं जाईल तेवढंच वाचा, फारसं डिटेल नका करू. समाजदान महाजन सरांचं पुस्तक पूर्ण वाचायचं नाही, कारण की तो राज्यसेवेचा ओल्ड सिलेबस आहे. ठीक आहे, सो त्यामुळे. आणि हे वाचायचं आहे 15 दिवस. आणि त्यानंतर दुसरं ते म्हणजे महाराष्ट्र, आणि महाराष्ट्राचं समाज सुधारक वाचायचे आहे, ते असतील तुमचे उरलेले 25 दिवस. सो अशा पद्धतीने एक एक तुम्हाला गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत. म्हणजे हा तुमचा परफेक्ट प्लॅन असेल, जो प्रत्येकाला लागू आहे. असं नाही की सर मग एकालाच लागू होतो एकाला नाही. गृहिणींना वगैरे सर्वांना बघा ना, की तुमचे 2 तास या विषयाला द्यायचे आहेत, 2 तास या विषयाला द्यायचे आहेत. म्हणजे तुमचा आता इथं सिलेबस जो आहे हा इथं कंप्लीट होतोय. ठीक आहे, इथं कंप्लीट होतोय. आणि इथे म्हणजे 4 तास हे आणि 4 तास हे, म्हणजे 8 तास व्यवस्थित प्रत्येकाला लागू होणार हा आहे. आता महत्वाचं हे आहे की सर यासाठी आता संदर्भ पुस्तकं कोणते वाचायचे, तुम्ही कोणते सजेस्ट कराल. हा तर प्लॅन झाला, आम्हाला कळाला की अशा प्रकारचा प्लॅन करायचा आहे. मग संदर्भ पुस्तक कोणती वापरायची, सर्वात इम्पॉर्टंट संदर्भ पुस्तकांच्या संदर्भात सांगतोय मी. ज्याप्रमाणे सजेस्ट करेल त्याप्रमाणे संदर्भ पुस्तकं मोस्टली जे जे असेल त्याप्रमाणे बघा. सर्वात पहिले मी सांगेल रिझनिंग आणि मॅथ्स यासाठी एनी बुक. तुम्हाला वाटतंय ना महाराष्ट्रात हे कोणतं बुक आहे, ढवळे सरांचं आहे किंवा कोणाचंही आहे, कोणतंही एक वाचा. कारण की ढवळे सरांच्या पुस्तकात मी बघितलंय, म्हणजे मी फारसे पुस्तकं रेफर केलं नाही, पण त्या पुस्तकामध्ये मला काय दिसतं, त्या पीवायक्यू कंप्लीट केलेले दिसतात आयोगाचे. आणि आयोगाचे पीवायक्यू तुम्हाला तिथपर्यंत येतात. सीजीएल ला पण गणित असतंय, एसएससी ला पण, म्हणजे एसएससीच्या इतर एक्झामला पण असतं, टीसीएस ला आयबीपीएस ला गणित असतंय, किंवा गणित मग एमपीएससी ला असतं. फक्त प्रत्येक ठिकाणी गणिताची जी बनावट आहे ती वेगळी असते, म्हणून आपल्याला आयोगाचे पीवायक्यू सर्वात इम्पॉर्टंट ठरतात. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे सर पॉलिटीसाठी काय करायचं. तर मी तुम्हाला सांगेल पॉलिटीसाठी फक्त कोळंबे सरांचं पुस्तक वापरा. कारण काय होतं माहिती का, की जर तुम्ही लक्ष्मीकांत वापरत असाल तर लक्ष्मीकांत मध्ये तुम्हाला माहित असलं पाहिजे एवढा सिलेबस वाचायचा आहे, कारण की त्यामध्ये खूप डिटेल दिलाय, रेफरन्स बुक आहे ते. सो त्यामुळे ते एक संभाव्य धोका आहे. क्लिअर. त्यानंतर तिसरं, जर तुम्ही करंट अफेअर साठी वाचत असाल तर करंट अफेअर साठी मी तुम्हाला सांगेल, एक सर्वात महत्वाचं, एक तर सर्वांकडे असणारा सिम्प्लिफाईड, दुसरं ते म्हणजे परिक्रमा जे तुम्हाला यूज टू असेल. ठीक आहे. आणि माय फेवरेट ते म्हणजे विदर्भ आय एस अकॅडमीचं ग्रीन बुक. कारण की ग्रीन बुक का सजेस्ट करतोय त्याचं कारण असं आहे, ग्रीन बुक मध्ये खूप सारे संदर्भ कंप्लीट केले आहेत. सो त्याच्यामुळे विदर्भचं ग्रीन बुक तुम्ही वापरू शकता. त्यानंतर चौथा मुद्दा आहे की सर आम्ही इथे जे सायन्स आहे या सायन्स साठी काय वापरायला पाहिजे. तर मी सर्वात पहिले सांगेल सायन्सच्या टर्म ज्या आहेत, सुरुवातीला काही दिवस, जसं आता मी निश्चयमध्ये 10-15 दिवस ज्या टर्म आहेत ना, ह्या देणार आहे स्टेट बोर्ड मधून. कारण की जोपर्यंत स्टेट बोर्ड मधून तुमच्या टर्म कंप्लीट राहत नाही तोपर्यंत जमणार नाही. स्टेट बोर्ड मध्ये सर्वच्या सर्व कधी वाचायचं नसतं, त्याच्यापैकी काहीच गोष्टी वाचायच्या असतात. आणि मग त्याच्यानंतर जे तुम्हाला वाटतंय, एकतर मग तुम्ही ते भस्के सरांचं बुक वापरत असाल, किंवा मग कोलते सरांचं पुस्तक वापरत असाल. ठीक आहे. किंवा मग एक साळुंके मॅडमचं जे एनी बुक असेल त्यापैकी एक कोणतंही पुस्तक वाचा जे तुम्हाला वाटतंय ते, ज्यासोबत तुम्ही यूज टू असाल ते. त्यानंतर येतं इकॉनॉमी. तर मी तुम्हाला सांगेन इकॉनॉमीचे जसे प्रश्न होते ते कन्सेप्च्युअल क्वेश्चन होते, ते कोळंबे सरांच्या पुस्तकातून पूर्ण होणार होते. पण काही पोर्शन आहे त्यासाठी तुम्ही जर देसले सरांचं पुस्तक वाचत असाल तर 2 पैकी कोणतंही एक पुस्तक वाचा. पण मोस्टली मी सांगेल कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला इथंच आणावं लागेल. ठीक आहे. सो हे कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी इथं खूप सारा डेटा असल्यामुळे पोरांना तो अवॉइड करता येत नाही, एक्स्ट्रा डेटा अवॉइड करता येत नाही. त्यानंतर आहे ते म्हणजे इतिहास. आता इतिहासासाठी बरेच सारे लोक गाठाळ वाचतात, तर एक तुम्हाला सांगतो गाठाळ सरांचं पुस्तक रेफरन्स बुक आहे, त्यामुळे तिथं गोंधळ उडू शकते. मी तुम्हाला सरळ सांगेल इतिहासासाठी जर तुम्ही पुस्तक वाचत असाल तर महाजन सरांचं पुस्तक आहे, समाधान महाजन सरांचं पुस्तक, या पुस्तकातून तुम्ही काय करू शकता, इंडियाचे पॉइंट कव्हर अप करा, इंडियाचे पॉइंट कव्हर अप करा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की जर आता समाज सुधारक असेल वाचायचे, तर मी तुम्हाला सांगेल कोणतंही अकॅडमीचं एक समाज सुधारकाचं बुक घ्या, कोणत्याही अकॅडमीचं, कोणतंही जे असेल समाज सुधारकचं जे वाटतंय तुम्हाला ते. ठीक आहे. मी स्पेशली सिम्प्लिफाईडचं यूज करतोय की मला ते सोपी आहे शिकवायला आणि शिकायला पण सुद्धा. आणि कोणतंही तुम्हाला जे वाटत असेल ते, काही लोक उमेश कुदळे सरांचं करत असतील,
रेफर तर ते करा, जे वाटतंय ते. मी असं एक कोणतं बुक किंवा मी कोणाचं प्रमोशन करायला आलो नाही, जे बुक लिस्ट आहे ते मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, असं करायचं आहे तुम्हाला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 11th ओल्ड स्टेट बुक. ठीक आहे, हे स्टेट बोर्डचं ओल्ड बुक हे तुम्हाला वाचायचं आहे. क्लिअर? अशा प्रकारे. त्यानंतर आता मुद्दा येतोय तो म्हणजे जिओग्राफीकडे. सो जिओग्राफी जर तुम्ही वाचत असाल तर जिओग्राफीसाठी मी इंडियासाठी मोस्टली एक संदर्भ सांगतोय. इंडियासाठी एक छोटस, जर तुम्हाला एकदम ब्रीफ बुक हवं असेल तर काय करा, स्टेप अप अकॅडमीचं एक बुक आलंय, माझं फेवरेट आहे. स्टेप अप अकॅडमीचं जे बुक आहे ना, त्याच्यामधून फार ब्रीफली दिलंय त्या सरांनी. ठीक आहे, सर्वप्रथम त्या सरांचे थँक्यू की इतकं चांगलं छान बुक लिहिलंय. आणि दुसरं, महाराष्ट्रासाठी मी तुम्हाला सांगेन, महाराष्ट्रासाठी एक बुक सांगतोय की काय करा, कपिल पवार सरांचं बुक आहे. ठीक आहे, कपिल पवार सरांचं बुक आहे जे भगीरथचं आहे. खूप चांगल्या प्रकारचं बुक आहे. ठीक आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये खूप सारा डेटा आहे, जो पाठांतराचे मुद्दे वगैरे ते चांगल्या प्रकारे केले. जर तुमच्याकडे हे नसेल तर मग तुम्ही काय करा, दीपस्तंभचं बुक वापरा, ते एक तुमच्याकडे ऑप्शन आहे. ठीक आहे, आणि तेही नसेल तर मग AB सौदी सरांचं पुस्तक. पण मला वाटतंय सध्याच्या घडीला हे कव्हरेज देणारं एक पुस्तक आहे. ज्यांच्याकडे नसेल ना त्यांनी हे ट्राय करा, ज्यांच्याकडे ऑलरेडी हे असतील तर मग त्यांनी तेही ट्राय केलं तरी चालतंय. क्लिअर झालंय? आता एक कोणता विषय बाकी आहे? करंट अफेअर झालंय, पॉलिटी झालंय, इकॉनॉमी झालंय, जिओग्राफी झालंय. ठीक आहे, अशा प्रकारे हे तुम्हाला दिसतंय. सो हे एक बुक लिस्ट आहे, हे तुम्ही वापरू शकता. आता अभ्यासाची प्रॉपर मेथड काय असली पाहिजे सांगतोय. प्रॉपर अभ्यासाची मेथड ही असली पाहिजे, सर्वात पहिले एक सिलेबस, जिथं अभ्यास करताय तिथं सिलेबस जो आहे हा त्या ठिकाणी लावा, समोर सिलेबस लावा. सिलेबस मुळे तुम्हाला समजेल काय वाचायचं काय नाही. फॉर एक्झाम्पल भूगोलाचा सिलेबस आहे, अक्षांश, रेखांश, त्याच्यानंतर ते पृथ्वी, जगातील महत्वाचे विभाग, असा सिलेबस असतो, तो जो तुम्हाला वाचायचा असतो. कळालं का? सर्वात पहिले जिथं अभ्यास करता तिथं तो चिकटवा, तो म्हणजे सिलेबस. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही आज एक मुद्दा वाचायला घेताय. फॉर एक्झाम्पल तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम नावाचा मुद्दा वाचायला घेताय, तर अशा वेळेस काय केलं पाहिजे, नॅशनल इन्कमचे सर्वात पहिले PYQ बघायचे. बघा, अभ्यासाची एक प्रॉपर मेथड काय सांगतो मी तुम्हाला. सर्वात पहिले नॅशनल इन्कम वाचायला घेताय, पहिली स्टेप असली पाहिजे याची PYQ बघणे. वाचायचे आहेत फक्त PYQ, म्हणजे PYQ वाचताना तुमच्या लक्षात येईल की असे प्रश्न यावर येतात. फक्त काय करायचं, PYQ बघायला द्यायचे 10 मिनिटं. तसे राष्ट्रीय उत्पन्न एका दिवसात वाचणार नाहीये, तर आपण PYQ बघायचे काही. क्लिअर? आता जसा या परीक्षेला प्रश्न येऊन गेला नाही का, GDP GNP कोण मोठं असतं, कोणामध्ये घसारा इन्क्लूड नसतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कन्सेप्टवर लक्ष द्यायचं आहे. 10 मिनिटं बघितल्यानंतर मग एक्झॅक्टली करायचं असतं टॉपिक रिडिंग. आणि टॉपिक रिडिंग करत असताना सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा आहे की या ठिकाणी आपण 2 तास दिले, 120 मिनिटं दिले, तर काय करा, इथे 90 मिनिटे हा या ठिकाणी रिडिंग करा टॉपिक. आणि जेवढं रीड केलं त्याच्या संदर्भात, आता एका टॉपिकवर 100 PYQ असतील तर 100 नाही, जेवढं तुम्ही आज रीड केलंय त्याची PYQ सॉल्व्ह करा. आणि या ठिकाणी मग जी आहे ती PYQ सॉल्विंग करा. आणि ती करायची त्या ठिकाणी आपण असं म्हणू 20 मिनिट्स. अशा प्रकारे 30 मिनिटं तुम्हाला PYQ ला द्यायचे आहेत, 90 मिनिटं रिडिंगला द्यायचे आहेत, आणि ते इफेक्टिव्ह द्यायचे आहेत. कळालं का? अशा प्रकारे हे तुम्हाला करायचं. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, एक सिलेबस असेल जो असेल कॉन्सेप्च्युअल, तर कॉन्सेप्च्युअल, आणि दुसरा असेल तो म्हणजे फॅक्च्युअल. मी तुम्हाला सजेस्ट करेल की जो कॉन्सेप्च्युअल सिलेबस आहे, ठीक आहे, याला काय करा, याला समजून घ्या. नसेल समजत तर व्हिडिओ बघा, जे टॉपचे एज्युकेटर असतील त्यांची व्हिडिओ बघा. आणि फॅक्च्युअल डेटा असा असतो की जो तुम्हाला पाठांतर करायचा असतो. जसं आता मागचा पेपर आला ना, तर पाठांतरावर होता. सो पाठांतराचा मुद्द्यासाठी तुम्हाला रट्टा मारायचा आहे, त्याच्यासाठी ट्रिक्स अँड टेक्निक्स असतात. निश्चय बॅच जे जॉईन करतील त्यांना मी त्या ट्रिक्स अँड टेक्निक्स देणारच आहे, त्यामुळे निवांत राहा, बिंदास्त राहा. काही महत्वाचे जे टॉपिक आहेत की जे कठीण जातात मुलांना, त्याचे ट्रिक्स टेक्निक्स तुम्हाला देणार आहे. सो अशा प्रकारे बायफरगेट करा. आता फॉर एक्झाम्पल नदी प्रणाली वाचताय, नद्या आणि उपनद्या अशा पाठ करायच्या. आता उपनद्या पाठ करायच्या असेल, समजा आपण समजू की वर्धा उपनदी आहे, वर्धा आहे, वर्धेच्या उपनद्या पाठ करायच्या आहेत, तर मग मी काय सांगत असतो की 2 प्रकारच्या नद्या आहेत. मग काय करायचं, असं करायचं, एक करायची वधू आणि एक करायचा वर. क्लिअर? मग वधू एक नाव द्यायचं, काय वधू आहे बाप्पा, ते म्हणजे वेमला निरगुडे, आणि कुठे राहते, तिचं गाव आहे इरई.
आणि इरई कुठे आहे तर विदर्भात. आणि हिचा विवाह कोणासोबत होतोय तर तो होतो नंदू बोरकर सोबत. ओके. आणि बोरीची झाड सर्वाधिक कुठं दिसतात तुम्हाला पैनगंगा. लक्षात. आणि झाल्या उपनद्या पाठ. बघा बरं कोणकोणत्या आहे. वेमला आहे, निर्गुडा आहे, इरई आहे, विदर्भ आहे. ठीक आहे. नंद नदी आहे, बोर आहे, कार आहे आणि पैनगंगा आहे. म्हणजे असं जर तुम्ही करून ठेवलं ना तर ही तुमची इफेक्टिव्ह मेथड राहते. कळालं का. सो अशा प्रकारे हे तुम्ही सिलेबसचं हे करू शकता. फक्त मी तुम्हाला सांगेल हे करत असताना बघा मला ना बरं वाटेल यापेक्षा खरं वाटेल ह्या गोष्टी सांगायला आवडतात. मी बाकी लोकांसारखं मोटिवेशनल इन्फ्लुएन्सर ह्या गोष्टी करणार नाही. कारण की ज्या गोष्टी बिटर असतात ना त्या गोष्टी चांगल्या असतात. लक्षात ठेवायचं. तुम्ही जे कडू असतं ना खायला ते शरीरासाठी चांगलं असतं आणि जे गोड असतं ना ते हानिकारक असतं. म्हणून ना मला असे खूप सारं असं फ्लोरिश करून सांगता येत नाही. जे रियालिटी आहे ती आहे. कळालं का. हा स्वभाव माझा तुम्हाला कदाचित माहित असेल नसेल. ठीक आहे. जे ओल्ड स्टुडंट आहेत त्यांना माहिती आहे. फक्त एक करायचं सर्वात महत्वाचा एक रियालिटीला धरून चाला. काय आहे रियालिटी ही आहे की इथं मेहनतीला पर्याय नाही. मेहनतच महत्वाचा मुद्दा आहे. 99% मेहनत आहे, 1% मी लकला देईल. सो त्याच्यामुळे लक कधी काम करेल जेव्हा तुम्ही 99% मेहनत केली असेल तेव्हाच. सो त्यामुळे रियालिटी ही आहे की मेहनत करा. मेहनत अशी असली पाहिजे वर्क स्मार्ट वर्क असलं पाहिजे. स्मार्ट वर्क म्हणजे काय. स्मार्ट वर्क म्हणजे हेच की जे कोणाला जमत नाही त्या अप्रोचने त्या ऍटिट्यूडनं क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. जसं आता फॉर एक्झाम्पल काही मुलांनी करंट अफेअर मध्ये 8-8, 10-10 मार्क्स घेतले इतके कठीण असून. का त्यांनी काय केलं त्यांनी स्मार्ट अप्रोच यूज केला की यस नियर बाय उत्तर नियर 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 असं करत करत त्यांचे तुक्के लागतात. म्हणजे तुक्के लागण्यासाठी स्मार्ट स्टडी असावा लागतो. लॉजिक तुमचे काय असले पाहिजे डेव्हलप असले पाहिजे. हे लॉजिक कधी डेव्हलप होत असतात जेव्हा अभ्यास कम्प्लीट झाला असतो तेव्हा. ते लॉजिक्स तर मी तुम्हाला सांगणारच आहे. मी तुम्हाला सांगेल जर तुम्हाला प्रॉपर डिसिप्लिन वे नसाल तर निश्चय 1 बॅच जॉईन करा. काही फारशी फीज वगैरे त्याची नाही आहे. मेंटॉरशिपच बॅच आहे. फक्त तिथे इतरही प्रश्नांचा सराव वगैरे मी करून घेणार आहे. त्यामुळे निवांत राहा निश्चित राहा. ठीक आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की तुम्हाला ना सध्याचा जो ऍटिट्यूड आहे तो 60+ ऍटिट्यूड तुमच्यामध्ये जनरेट करावा लागेल. इव्हन मुलींना सुद्धा या ठिकाणी 60+ मार्क्स आलेत तर त्यासाठीची घेण्याची मेहनत तुमच्याकडे असली पाहिजे. एक तर कोणतरी मेहनत करून घेणारा पाहिजे तुमच्यामध्ये स्वतःमध्ये सेल्फ डिसिप्लिन. एक महत्वाचा आहे आता तुमच्याकडे वेळ नाही आहे तो संडे जो आहे याला फंडे मध्ये कन्वर्ट करू नका. हा संडे इज नॉट युअर फंडे. सो संडे आता गाळा. मी तर सांगेल संडेला काय करा सुरुवातीला संडेला तुम्ही जे आठवडाभर अभ्यास केला ना त्याचं रिव्हिजन करायचं आहे. आलं का लक्षात. सो रिव्हिजन तुम्हाला करावंच लागेल. सॅटर्डे संडे मोस्टली त्याला. सर मग आम्ही टेस्ट सिरीज कधी लावायची तर मी तुम्हाला एक उत्तर देईल. टेस्ट सिरीज लावण्याच्या आधी तुम्हाला 2017 पासून ठीक आहे 2017 पासून तर 2024 पर्यंतचा म्हणजे या प्रिलिम्स पर्यंतचे सर्व आयोगाचे पेपर सॉल्व्ह करून घ्या जे मी करून घेणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की इथे हे प्रीचे पण करायचे आहेत आणि जे जे मेन्स मी सांगेल ते मेन्स करा. आलं का. मेन्सचा आणि प्रिलिम्सचा जो कॉमन सिलेबस आहे त्याचे पेपर सुरुवातीला सॉल्व्ह करा मग तुम्ही काय करा टेस्ट सिरीज कडे जा. आलं लक्षात. सो हे जर टाइम लावून केलं दर सॅटर्डेला मी तुमच्याकडून करून घेणार आहे आणि ते प्रॉपर करत असताना मग सांगे अनालिसिस की बाबा हा पेपर तुम्ही ऍटिट्यूडनं करायला पाहिजे होता. त्या पेपरचं अनालिसिस सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. सो हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना हे तुम्हाला प्रॉपर कराव्या लागतील. वेळोवेळी मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ वगैरे ते सर्व घेऊन येतोच. फक्त सांगतोय की हे तुमच्याकडे परफेक्ट प्लॅनिंग असलं पाहिजे. मी संदर्भ ग्रंथ सांगितलं. एखादा मुद्दा वाचताय त्या पाठांतराचे मुद्दे कसे लक्षात ठेवायचे. रीड बिटवीन लाईन एक मुद्दा असतो. रीड बिटवीन लाईन म्हणजे काय असतंय या ठिकाणी तुम्हाला अर्थ समजला पाहिजे. आलं का लक्षात. म्हणजे प्रॉपर अर्थ समजून कळून तो आहे ना तो मुद्दा समजला. फॉर एक्झाम्पल राज्याचे मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या विधानसभेला जबाबदार असतात. वाक्य आहे हे. वाक्य कधी समजेल माहिती पाठ नाही होणार. राज्याचे जी विधानसभा आहे विधानसभा म्हणजे समजलं पाहिजे की विधानसभा नाव सभागृह आहे 168 मध्ये आहे कनिष्ठ सभागृह आहे. ठीक आहे. सामुदायिक राज्याचं मंत्रिमंडळ आहे. ठीक आहे. राज्याचं मंत्रिमंडळ आहे. मंत्रिमंडळ म्हणजे इन्क्लुडिंग सीएम. सामुदायिकरित्या म्हणजे सर्वच्या सर्व आणि विधानसभेला जबाबदार आहे. जबाबदार म्हणजे यांना कोण पदावून काढू शकते तर विधानसभा काढू शकते. का काढू शकते कारण की अविश्वासाचा प्रस्ताव फक्त विधानसभेत आणता येतो विधान परिषदेत नाही. सो हे त्या वाक्याचं आहे. एखादा मंत्री हा वैयक्तिकरित्या राज्यपालाला जबाबदार असतो. म्हणजे काय एखाद्या मंत्र्याला एकट्याला जर पदावून काढायचं असेल तर राज्यपाल काढू शकतात. सो असे वाक्य असताना कन्फ्युज करतात. सो यासाठी तुमच्यामध्ये क्लॅरिटी
कम्प्लीट पाहिजे. सो अशा प्रकारे तुम्हाला प्रॉपर करायचं आहे. मी तुम्हाला सांगेल आता नेक्स्ट स्ट्रॅटेजी ही करा की आता उद्यापासून, ठीक आहे, उद्यापासून सर्वात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही सिलेबस समोर ठेवून, रेफरन्स बुक समोर ठेवून आणि क्वेश्चन सेट जो आहे, जो 21,000 27,000 जे काही असेल, हे समोर ठेवून अभ्यासाला बसा. सर्वात महत्वाचं एक काय करा, एक छोटा वॉच येते ज्याला आपण काय म्हणतोय, ही अशी वॉच राहते जी तुमचा स्टॉप वॉच असेल किंवा ती तुमची प्रॉपर टाइम मोजणारी असेल. कारण की अभ्यासिकेत आपले 14 तास जातात, पण अभ्यास आपला 10 तासही होत नाही, 8 तासही होत नाही. म्हणून आपल्याला अशी वॉच करायची आहे की जी तुमची काय असेल, स्टॉप वॉच असेल. स्टॉप वॉच म्हणजे काय, मी अभ्यासाला बसतोय त्यावेळेस मी तिला ऑन करेल, अभ्यासाहून उठतोय रील जरी बघतोय त्याला बंद करेल. म्हणजे ती वॉच तुम्हाला दररोज सांगेल की तू बसला तर अभ्यासिकेत 14 तास, पण तू अभ्यास 6 तास केला, जे रिग्रेट दिसला पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की सोशल मीडिया बंद करा. मी सर्वात पहिले निश्चय बॅच जेव्हा हे केली तेव्हा मी सर्वात पहिले सोशल मीडिया बंद करून घेतला सर्वांकडून, स्क्रीनशॉट मागून. ठीक आहे, सोशल मीडिया बंद करा. तिसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की त्या ठिकाणी जे तुमचे ग्रुप्स आहेत अभ्यासिकेत, चायच्या टपरीवाले, एक्स्ट्रा गॉसिप्स वाले, हे ग्रुप्स बंद करा. कारण की तिथं जी अवांतर चर्चा चालते ना, ती चर्चा आपल्याला टाळायची आहे. सो त्यामुळे ग्रुप्स हे अवॉइड करा. मी असे ग्रुप जॉईन करायला सांगेल तुम्हाला जिथे तुम्ही ग्रुप स्टडी करता. मी बघितलंय ग्रुप स्टडीच्या नावाखाली इतर गोष्टी चालतात. ठीक आहे, तर ते बंद करा. महत्वाचा मुद्दा हा आहे, ठीक आहे, की डिसिप्लिन वे मध्ये प्रत्येकाला सांगा, दररोज मनाला सांगा. दररोज मी तुम्हाला एक इव्हॅल्युएशन शीट देणार आहे, त्या शीट मध्ये सांगेल की आज माझ्या उद्भवलेल्या समस्या, आज मी जास्त विचार केला, कोणत्या गोष्टीचा विचार केला, आज मी का कन्फ्युज होतो, हे सगळं म्हणजे दररोज तुम्हाला त्या शीटवर दिसेल. प्रत्येक दिवसाची शीट असेल, ज्या 90 शीट तुमच्याकडे जमा असतील आणि जे सांगतील तुम्हाला की मी परीक्षेत यशस्वी झालो तर या शीट आहेत, मी असं केलं म्हणून मी फेल झालो तर या समस्यांमुळे झालो. सो अशा डिसिप्लिन वे मध्ये ते तुम्हाला करावं लागतं. आणि सर्वात महत्वाचं आहे की तुमच्या डोक्यावर कुणीतरी नाचणारा पाहिजे, जो तुम्हाला उत्तरदायी पाहिजे, ज्याला तुम्ही उत्तरदायी पाहिजे की यस तुम्ही हे सांगितलं, तू हे सांगितलं, आज मी हे केलंय. सो अशा प्रकारे करा. गृहिणी असतील, नोकरदार असतील, फुल टाइम अभ्यास करणारे असतील, कोणीही असो, या सर्वांना हा प्रॉपर लागू होणाऱ्या गोष्टी आहेत. आता एक महत्वाचा मुद्दा सांगतोय, ज्यांना स्कोर कमी आले त्यांनी रिग्रेट होऊ देऊ नका. समजलं का? ही काही तुमची लास्ट एक्झाम नाहीये. एखाद्या एक्झाम मध्ये नाही चांगला स्कोर आला त्यांना काही फरक पडत नाही. आता मी आहे, मी शिकवतो, मला कितीतरी विषय शिकवता येतात, तरी मी पास होईल याची गॅरंटी आहे का? नाही. आयोगाचा पेपर असतो, ओळखीचा आला तर ठीक, नाही आला तर नाही आला. मी तुम्हाला नेहमी बोलत असतो, स्टेट टॉपरला दुसऱ्या वर्षी प्रिलिम्स एक क्रॅक करता आली नाही. आलं लक्षात? सो अशी आयोगाची ब्युटी आहे बाळांनो. सो त्याच्यामुळे रियालिटी हेच ऍक्सेप्ट आहे की मागच्या परीक्षेत आपण चुका केल्या, त्या माझ्या चुका आहेत, त्याला मी 100% जबाबदार आहे अपयशाला. मी आता त्या चुका करणार नाही. मी मागच्या वेळेस सायन्स केलं होतं, मागच्या वेळेस रिझनिंग मॅथ मध्ये माझं झालं नाही, ते झालं. मी जास्त वेळ करंटला दिला जो द्यायला नव्हता पाहिजे. सो असे अनेक सारे मुद्दे आहेत. किंवा मी पॉलिटीच्या कलमा पाठ नव्हत्या, माझ्या इकॉनॉमीच्या कन्सेप्ट नव्हत्या. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या रिलेटेड ऍक्सेप्ट करून तुम्ही करा. आणि त्याच्या व्यतिरिक्त काहीही तुमच्या समस्या असल्या ना, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्राम चॅनल आहे किंवा व्हॉट्सअप चॅनल आहे, त्यासोबत कॉन्टॅक्ट करा. मी माझा नंबर तिथं दिला आहे, त्याला व्हॉट्सअप करू शकता, माझ्यासोबत बोलू शकता, जे वाटतं तुम्हाला ते करा. आणि ज्यांना वाटतंय डिसिप्लिन वे मध्ये सर आमचं करून तुम्ही घ्या, अशा लोकांनी ती मेंटरशिप बॅच जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये खूप सारे पर्क्स आहेत. एक ट्रिक्सचे व्हिडिओ मिळतील, पेपर अनालिसिस मी तुमचं करून घेणार आहे, खूप एक्स्ट्राचे प्रश्न सॉल्व्ह करून घेणार आहे, लॉजिक्स बुस्टर देणार आहे आणि प्रॉपर वेनं तुम्हाला दररोजच्या डिसिप्लिन सीट देऊन तुमच्याकडून अभ्यास करून घेणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा बॅकअप पण घेणार आहे. याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतंय की एका एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न मी सगळे मुद्दे बोललोय. मी मोटिवेशन देणार नाही की ऐसा करना है वैसा करना है आणि पत्तर उछालो यार, असं काहीच नाही. रियालिटीला धरून अभ्यास करावा लागतो, सिरियस अभ्यास करावा लागतो, सिरियस वेनं अभ्यास करावा लागतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आणि काही स्मार्टनेस अभ्यासात आणली तर तेही प्रश्न सॉल्व्ह होतात. तर आय होप तुम्हाला तुमच्या गोष्टीचे उत्तर मिळाले असतील. ज्यांनी चॅनलला फॉलो केलं नसेल त्यांनी फॉलो सबस्क्राईब करून घ्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की जर तुम्हाला काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा, मी प्रत्येक कमेंटचं हे देतोय. आणि जर याच्या व्यतिरिक्त असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरला व्हॉट्सअप करा, मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल. ठीक आहे, चांगल्या प्रकारे अभ्यास करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.